सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सन 1996 पासून वकिली व्यवसायास सुरुवात केली। तसेच सोलापूर बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष खजिनदार म्हणून काम पाहिले। शिक्षेचे प्रमाण वाढवण्यात अभूतपूर्व यश मिळवले। 6 वर्षांच्या जिल्हा सरकारी वकील कार्यकाळात 100 जन्मठेप 2 फाशीच्या शिक्षा पोहोचवण्याचा विक्रम केला। सोलापूर बार असोसिएशनची नावलौकिकता वाढवली। वकिली व्यवसायासोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले जिल्हा सरकारी वकील यांनी गुन्हे अन्वेषणाच्या क्षेत्रात नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले। वकिली व्यवसायासोबत दयानंद विधी महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना देखील घडवले। त्यांच्या कार्याचा दखल घेऊन आणि वकिली व्यवसाय करणाऱ्या बंधू भगिनींना प्रेरणा मिळावी या उद्देशाने सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला। सदरचा सन्मान सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमित आळंगे, उपाध्यक्ष अॅडव्होकेट व्ही.पी. शिंदे, सचिव अॅडव्होकेट मनोज पामुल, खजिनदार विनय कटारे यांच्या वतीने करण्यात आला। सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमित आळंगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट राजपूत सरांचे गरीब वंचित घटकांना न्याय देण्यासाठी फार मोठे योगदान आहे। आज तागायत असंख्य विद्यार्थी घडवणारे, सामाजिक जाण असणारे राजपूत सरांचा सत्कार करताना आम्हाला आनंद होत आहे। कार्यक्रमास ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट महेश अगरवाल, अॅडव्होकेट पी.एस. आळंगे, अॅडव्होकेट शैलजा ख्यातम यांनी आपले मनोगत व्यक्त केले। ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट महेश अगरवाल यांनी राजपूत सरांच्या हातून अशीच देशसेवा आणि समाजसेवा घडावी अशा शुभेच्छा दिल्या। ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट व्ही.एस. आळंगे यांनी राजपूत सरांनी सोलापूर जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात नावलौकिक केले आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असे मत व्यक्त केले। जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट शैलजा ख्यातम म्हणाल्या, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सरांनी प्रामाणिकपणे काम पाहून अन्याय झालेल्या कुटुंबांना न्याय देण्याचे काम केले असे मत व्यक्त केले। सत्काराला उत्तर देताना जिल्हा सरकारी वकील राजपूत यांनी सांगितले, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आव्हानाशी लढलो आणि प्रामाणिकपणे काम करत राहिलो, म्हणूनच मला समाजातील अन्याय झालेल्या कुटुंबांना न्याय देता आला। ज्या कुटुंबात माझ्या वकिली व्यवसायास सुरुवात केली त्या कुटुंबाने म्हणजे सोलापूर बार असोसिएशनने माझ्या कार्याची दखल घेऊन मला सन्मान पत्र देऊन गौरव केला, म्हणून सोलापूर बार असोसिएशनच्या सर्व वकील बांधवांचे आभार मानले। सदर कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट हिरालाल अंकलगी, अॅडव्होकेट सुनील शेळगीकर, अॅडव्होकेट खतीब वकील अॅडव्होकेट लक्ष्मण मारडकर, सहाय्यक सरकारी वकील अॅडव्होकेट माधुरी देशपांडे, अॅडव्होकेट कल्पना कुलकर्णी, अॅडव्होकेट बुजरे, अॅडव्होकेट शीतल डोके, अॅडव्होकेट प्रकाश जन्नू, अॅडव्होकेट आनंद कुर्डूकर बागल यांच्यासह असंख्य वकील बंधू भगिनी उपस्थित होते। कार्यक्रमात सन्मानपत्राचे वाचन खजिनदार अॅडव्होकेट विनय कटारे यांनी केले। सूत्रसंचालन सचिव अॅडव्होकेट मनोज पामुल यांनी केले, तर आभार सहसचिव अॅडव्होकेट मीरा सैफन यांनी मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।